हेमा संजय कदम, राहणार मानगाव. 2 महिने झाले हा भाकरीचा व्यवसाय आम्ही चालू केलेला. ही 5 किलोची मशीन आहे. त्याच्यामध्ये 5 किलो पीठ सहज भिजवता येतं. आमच्या रोजचा 100 भाकरी जाते, जास्त जाते. आमच्याकडे 2 प्रकारची भाकरी आहे. अशी छोटी साईज पण आहे आणि एक जम्बो साईज सुद्धा आहे. त्याच्यामध्ये भाकरी करणं खूप इझी आहे. म्हणजे हाताने जेवढा त्रास होतो तेवढा ह्या मशीन मध्ये काही त्रास जास्त होत नाही. भाकरी तयार करून तिथे टेबलावरती ठेवते, मग भाजायला सोपं पडतं. ही तयार झालेली भाकरी आहे. आता ते असं हातावर असं अलगद उचलायचं. एका तासामध्ये ह्या मशीन वरती किती भाकरी होतात? तर 400-500 भाकरी होतात एका तासामध्ये. जर आपल्याला भाकरी पातळ हवी असेल तर त्याची पण थिकनेस कमी जास्त करता येते. कस्टमरला जशी हवी तशी आपल्याला भाकरी उपलब्ध करून देता येऊ शकते. चांगली क्वालिटी दिल्यामुळे लोकांना त्या भाकऱ्या आवडायला लागल्यात आणि त्यामुळे कस्टमर आमच्याकडे भरपूर यायला लागलेत. ते मला एकटीला झेपेनसं झालं काय, कारण एवढ्या भाकऱ्या एकटीला करणं पुन्हा शेकवणं कठीण झालं. म्हणून माझी मैत्रिणीलाच मी मला मदतीसाठी बोलवले. तिचं नाव नम्रता खेडेकर आहे. ती मला मदतीला येते. प्रकारचा जॉब त्यांना आम्ही दिलाय. एक प्रकारे त्यांना आम्ही रोजगार दिला. पिठाची क्वालिटी एकदम छान असते. मशीनला जशी हवी तशी मी स्वतः तयार करते पीठ. मी चक्की सुद्धा घेतलेली आहे पिठाची, त्यानुसार पीठ बनवते. पीठ तयार होऊन भाकरी मशीनला काढल्यानंतर इथे असं आम्ही इथे ठेवतो टेबलावरती आणि नंतर मग बनवून झालं की सगळ्या ह्या तव्यावरती भाजतो. कारण हा खूप मोठा तवा घेतलेला आहे. कारण ह्याच्यामध्ये एकदम 3-6 भाकऱ्या एकदाच होतात. 6 भाकऱ्या भाजून होतात म्हणून हा मोठा तवा घेतलेला आहे आणि पटकन होतात, म्हणजे वेल कमी लागतो. मानगाव मध्ये आम्ही प्रचंड भाकरी केंद्र चालू केलेलं आहे. आम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरी आणि नाचणीची भाकरी, मी ग्रॅज्युएट आहे. मला पण जॉब करायची खूप हौस होती, पण माझे मिस्टर बोलायला लागले की जॉब करून काय करणार, जॉब करून किती भेटणार तुला पैसे आणि जास्त वेळ बाहेर जाणार काम. तसं हा आपल्या घरच्या घरी सुद्धा तू करू शकतेस. आपल्या घर सांभाळून सुद्धा तू हा व्यवसाय करू शकते.